सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, मी मिसेस सिमरन शेख आपली मराठी विषयाची टीचर केटॅक शाळेमधून आपले स्वागत करत आहे. मुलांनो, मागच्या काही तासापासून आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 11 मीनूचा जलप्रवास या पाठाचा अभ्यास करत आहोत. या पाठाचे प्रश्नोत्तरे तुम्ही लिहिले ना, पाठाचे वाचन केले ना? तर आज आपण या पाठाच्या उर्वरित परिच्छेदांचा अभ्यास करूया. सर्वप्रथम आपण थोडं पाठाचे मागच्या काही तासांना पाहिले याचं थोडक्यात माहिती पाहूया की एक कोण होती? मीनू मासोळी, बरोबर आहे की नाही? आणि ती नदीमध्ये राहत होती. एक दिवस अचानक जोराचा पाऊस आला आणि नद्या नाल्यांना पूर आला, पाणी आले आणि त्यामध्ये माती मिळाल्यामुळे नदीचे पाणी गढूळ झाले होते. आणि ह्या नदीमध्ये जे मासे राहत होते ते सैरावैरा होऊन इकडे तिकडे पळू लागले. आणि त्यानंतर मीनूची आणि तिच्या आईची काय झाली? चुकामुक झाली आणि मीनू कुठे गेली? तर समुद्रामध्ये गेली. समुद्रामध्ये गेल्यावरती तिने समुद्राच्या आजूबाजूला खूप साऱ्या खडकांच्या रांगा पाहिल्या. त्यावरती रंगबिरंगी फुले पाहिली. आणि त्यानंतर समुद्रामध्ये जे चित्रविचित्र मासे आहेत त्यांची तिने काय केली? ओळख करून घेतली. ती ओळख कोणाकडून केली? तर समुद्रामध्ये राहणाऱ्या कासवदादाकडून. कासवदादाने तिला खूप छान पद्धतीने समुद्रातील माशांची माहिती सांगितली आणि त्या भल्या मोठ्या माशांपासून तिचा काय केला? बचाव केला, तिचे संरक्षण केले. आता आपण आज आपल्या पुढील परिच्छेदाचा अभ्यास करूया, पुढील पाठाचा अभ्यास करूया की पुढे मीनू आणि कासवदादा यांच्यामध्ये काय बोलणे झाले, कासवदादाने मीनू मासोळीला कसे समजावले याचा काय करूया? अभ्यास करूया. चला मग आपण आपल्या पाठाला सुरुवात करूया. पाठ क्रमांक 11. पाठाचे नाव काय आहे? मीनूचा जलप्रवास. जलप्रवास म्हणजे काय? पाण्यात तिने केलेला प्रवास. त्यापासून तिला काय संकटे, त्यामध्ये तिला काय संकटे आली आणि तिने काय शिकले हे या पाठामध्ये आपण पाहिले, बरोबर आहे की नाही? चला मग आज आपण आपल्या पाठाला सुरुवात करूया. काल आपण पाहिले की कासवदादा मीनूला खेकड्याबद्दल त्यांनी तिला सांगितले की खेकडा हा तिरका चालणारा प्राणी आहे आणि शिंपल्यामधून मोती कसा तयार होतो याबद्दल कासवदादाने मीनू मासोळीला माहिती सांगितली. आता पुढे पहा. आता तू माझ्याबरोबर चल, आपण खूप दूर व खूप खूप खोल जाऊ. तिथे खूप अंधार असेल कारण इतक्या खोलवर प्रकाश पोहोचत नाही. तिथे प्रचंड आकाराचे मासे पोहतात. काही माशांच्या अंगातून उजेड बाहेर पडतो. चल, येतेस गंमत पाहिला. म्हणजे जेव्हा कासवदादाने मीनूला सांगितले की जसे नदीच्या खालच्या बाजूला शंख शिंपले असतात तसेच समुद्राच्या तळाशी सुद्धा शंख शिंपले असतात, परंतु नदीच्या शंख शिंपल्यामध्ये काहीही नसते आणि नदीच्या शंख शिंपल्यातून मोती तयार होतात आणि इथे माणसे येऊन ते मोती घेऊन जातात. त्यानंतर तिने तिरका चालणारा एक प्राणी म्हणजेच खेकडा पाहिला आणि त्या खेकड्याबद्दल सुद्धा कासवदादाने तिला छान पद्धतीने माहिती सांगितली. आता त्यानंतर कासवदादा मीनू मासोळीला सांगतायत की चल, आता मी तुला एक गंमत दाखवतो, तू माझ्याबरोबर चल. आपण काय करूया? खूप दूर आणि खोल जाऊया आणि तिथे काय असेल? अंधार असेल. का? कारण तिथपर्यंत सूर्याचा प्रकाश जाऊ शकत नाही. एवढ्या खोलवरती सूर्याची किरणे जातात का? नाही. त्यामुळे तिथे काय असतो? अंधार असतो. कारण सूर्याची किरणे तिथे पोचली नाही तर तिथे उजेड असणार आहे का? नाही. त्यामुळे समुद्राच्या खोलवरती काय असतो? अंधार असतो. कारण तिथे सूर्याची किरणे पोचू शकत नाही आणि तिथे खूप आकाराचे आणि प्रचंड मासे सुद्धा पोहताना तुला दिसतील. त्यामधील काही माशांच्या अंगामधून काय होतो? उजेड बाहेर पडतो. म्हणजे काही माशांच्या अंगामधून उजेड येतो आणि तिथे त्यांना ते सर्व दिसत असतं. काही माशांच्या अंगामधून काय येतो? उजेड बाहेर
पडतो. चल मी तुला काय दाखवतो, गंमत दाखवतो. समुद्राच्या तळाशी अजून काय काय असतं याची माहिती आपण करून घेऊया, असे कासवदादा मीनू मासोळीला सांगतात. नको रे बाबा घाबरू, मीनू म्हणाली. आणि तेव्हा मीनू घाबरून मीनू मासोळी कासवदादाला काय सांगते, नको बाबा मी नाही तिकडे येत, मला खूप भीती वाटते, मला माझ्या आईकडे जायचे आहे. म्हणजे आता मीनूनी समुद्राची पाहणी केली. आता तिला एवढे मोठे मोठे मासे खेकडे पाहायला मिळाले. ती घाबरली आणि ती आपल्या आईकडं जायचं आहे असे कासवदादाला सांगू लागली. नको आता मला इथं राहायचे नाही आहे, मला कुठे जायचं आहे, माझ्या आईकडे जायचं आहे. पाहिलं तेवढे समुद्रातील मासे आणि समुद्रात बरं खूप झालं, आता मला माझ्या आईकडे जाऊ द्या. कासवदादा हसून तिच्याबरोबर निघाले. वाटेत ठिकठिकाणी जाळी सोडलेली होती, ती चुकवत त्यांनी मीनूला नदीत आणून सोडले. म्हणजे मीनूला आता समुद्रातील माशांची, समुद्रातील तिथल्या सगळे विचित्र प्राण्यांची भीती वाटायला लागली. आणि कासवदादा तिला सांगतायत की एवढंच काय, चल आपण समुद्राच्या तळाशी अजून काय आहे, तुला पाहायचंच आहे ना समुद्र, की समुद्रामध्ये खरंच काय असतं, समुद्र केवढा मोठा आहे, तुला पाहणीच करायचं आहे, तर चल मी तुला समुद्राच्या तळाशी घेऊन जातो. तिथं काय आहे ते तुला दाखवतो. तिथं खूप सारा काय आहे, अंधार आहे, चित्रविचित्र मासे आहेत आणि काही माशांच्या अंगामधून तो उजेड बाहेर पडतो. चल मी तुला तिथे सुद्धा घेऊन जातो. पण आता मीनू घाबरली. नको बाबा मी तिकडं आता येऊ शकत नाही, मला खूप भीती वाटते. कारण मीनू खूप लहान होती, तिला आता तिच्या आईकडे जायचे होते. त्यानंतर कासवदादा हसले, कारण कासवदादाला माहिती होतं मीनू इथून काही जाणार नाही. कारण तिला खूप सारे प्रश्न विचारायची सवय होती, खूप साऱ्या प्रश्नांची जाणीव करायची सवय होती, त्यामुळे ती इथून काही जाणार नाही. हिला कसं तरी इथून सर्व माशांपासून वाचवत तिला तिच्या आईकडं नेऊन सोडावं असं कासवदादाच्या मनामध्ये आलं. त्यामुळे तिला थोडं घाबरत ते म्हणाले, चल तुला समुद्राच्या तळाशी घेऊन जातो. त्यामुळे त्यांना हसू आलं आणि त्यांनी मीनूला नदीमध्ये नेऊन सोडवले. तेव्हा रस्त्याने म्हणजे समुद्रामध्ये खूप साऱ्या अडचणी आल्या. ठिकठिकाणी जाळे माहिती आहेत की नाही, मासे पकडण्यासाठी नदीच्या नाही तर समुद्राच्या पाण्यामध्ये जे मासे पकडणारे लोक असतात ते काय टाकतात, जाळे टाकतात आणि त्या जाळ्यांमध्ये असे मासे अडकतात. मग ते मासे पकडून ते घेऊन येतात आणि त्याची विक्री करतात. तर असे खूप सारे जाळे समुद्रामध्ये सोडलेले होते. त्या सर्व जाळ्यांपासून वाचवत कासवदादा मीनूला नदीमध्ये आणून सोडतात. पुढे काय आहे पहा. आहा, नदीच्या गोड पाण्याचा स्पर्श मीनूच्या अंगाला झाला. तिने 2-3 चुळा भरल्या, खारट तोंड स्वच्छ केले. आता कासवदादा मीनू मासोळीला नदीमध्ये आणून त्यांनी सोडले. त्यानंतर मीनूला जेव्हा नदीच्या पाण्याचा स्पर्श झाला, पहा आपल्या घरी आल्यानंतर कसं आपलंसं वाटतं आणि आपल्याला त्या गोष्टीची जाणीव होते की हे माझं घर आहे. अरे ते लहान मुलं असो या वयोवृद्ध माणसे असो, सर्वांना आपलं घर हे कसं असतं, प्रिय असतं आणि लगेच आपल्या घराची त्यांना काय होत असते, जाणीव होत असते. तसंच नदी ही मीनूचं काय आहे, घर आहे. तेव्हा कासवदादा जेव्हा तिला नदीच्या पाण्यात आणून सोडतात तेव्हा तिला त्या पाण्याचा स्पर्श खूप छान वाटला आणि तिने पटकन 2-3 चूळ भरली. या म्हणजे तिने गरारा केला. का केला, कारण नदीच्या समुद्राच्या खारट पाण्याने तिचे तोंड खारट झाले होते आणि त्यामुळे तिने आपले तोंड स्वच्छ धुवून घेतले आणि त्या समुद्राचे पाणी तिने तोंडातून काढून टाकली. त्यानंतर ती कासवदादांना काय सांगते पहा. कासवदादा चला ना माझ्याबरोबर, तिने आग्रह केला. म्हणजे कासवदादांना म्हणते. आता कासवदादाने तिला नदीमध्ये आणून सोडले आणि ते काय म्हणाले, आता तू तुझ्या घरी जा, मी इथून परत समुद्रामध्ये जातो. तेव्हा ती कासवदादांना आग्रह करते की चला ना तुम्ही माझ्याबरोबर, मी तुम्हाला माझ्या आईला दाखविते.
तेव्हा कासवदादा म्हणतायत की नको मीनू, जसा तुला समुद्र आवडत नाही तशीच मला नदी आवडत नाही बरं. येतो मी, तू मात्र आता घरीच जा हं. वळून बघत कासवदादा हळूहळू निघाले. म्हणजे मीनूला म्हणतायत ते की जसं तुला समुद्र आवडत नाही तसंच मला नदी आवडत नाही. म्हणजे समुद्रामध्ये राहणारे मासे हे वेगळे असतात आणि नदीमध्ये राहणारे मासे हे वेगळे असतात. नदीमधील मासे जास्त वेळ समुद्रामध्ये राहू शकत नाहीत आणि तसंच समुद्रातील मासे जास्त वेळ नदीमध्ये राहू शकत नाहीत. त्यामुळे कासवदादा मीनूला काय म्हणतायत की जसं तू समुद्रामध्ये जास्त वेळ राहू शकत नाही तसंच मी नदीमध्ये जास्त वेळ राहू शकत नाही. आता तू इथून जा आणि मी सुद्धा समुद्रामध्ये जातो. आणि हळूहळू कासवदादा आपल्या समुद्राकडे निघाले. मीनूला क्षणभर वाईट वाटले. कासवदादांनी तिला कितीतरी गमती दाखवल्या होत्या, त्या कधी एकदा आईला सांगेन असे तिला झाले होते. म्हणजे जेव्हा कासवदादा तिला सांगतायत की मी आता जातो, तेव्हा तिला खूप वाईट वाटलं. आणि हे साहजिक आहे. तुम्हालासुद्धा पहा, एखाद्या व्यक्तीचं आपलूशी वाटली जी व्यक्ती आणि ती आपल्याला अचानक सोडून गेली की ती व्यक्तीने आपल्याला खूप सारे मदत केली होती, वेगवेगळ्या संकटातून वाचवलं आहे आणि ती व्यक्ती अचानक आपल्यापासून लांब गेली तर आपल्यालासुद्धा वाईट वाटतं की नाही. तसंच या मीनू मासोळीला कासवदादा जेव्हा तिला नदीमध्ये आणून सोडतात आणि ते परत समुद्राकडे जायला निघतात तेव्हा तिला खूप वाईट वाटलं की कासवदादा तुम्ही इथे जाऊ नका, इथून जाऊ नका. आणि तिच्या मनामध्ये हे पण होतं की कासवदादांनी समुद्रामधील गमती दाखवल्या होत्या, त्या तिला आईलासुद्धा सांगायच्या होत्या आणि आईपासून ती खूप वेळ काय होती, लांब होती. त्यामुळे तिला आईलासुद्धा भेटायचे होते. त्यामुळे ती पटकन आपल्या आईकडे निघून गेली. म्हणजे पहा की माशांचा मनामध्ये असणारे चित्रविचित्र प्रश्न या विनया साठे या लेखिकेने किती छान प्रकारे इथे सांगितलेले आहेत की माशांनासुद्धा काय असतं, आपलं मन असतं. ही एक काल्पनिक कृती आहे. जसं आपण काल्पनिक निबंध लिहितो तसाच हे काल्पनिक माहिती आहे. माशांच्या मनामध्ये काय विचार असतील, त्यांच्या मनामध्ये कसे प्रश्न तयार होत असतील याची थोडक्यात माहिती इथे विनया साठे यांनी सांगितलेली आहे. किती छान पद्धतीने त्यांनी इथं माशांच्या मनामधील प्रश्न मांडलेले आहेत. तर पहा मुलांनो, इथं आपला पाठ क्रमांक 11 मीनूचा जलप्रवास हा पाठ पूर्ण झालेला आहे. तर या पाठाचे तुम्ही व्यवस्थित वाचन करा आणि याची प्रश्नोत्तरे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा. तर चला आपण आपल्या स्वाध्यायाचं थोडक्यात वाचन करूया. पाठ क्रमांक 11 मीनूचा जलप्रवास. स्वाध्याय. प्रश्न पहिला. 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. मीनू मासोळी कोठे राहायची असा पहिला प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? मीनू मासोळी नदीमध्ये माशांच्या समूहात राहायची. मुलांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला दिलेली आहेत. आणि प्रश्न दुसरा आहे, मीनूला समुद्र का बघायचा होता? तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? कारण समुद्र हा नदीपेक्षा खूप मोठा व खोल असल्यामुळे कुतूहलाने मीनूला समुद्र बघायचा होता, असं या प्रश्नाचं उत्तर आहे. आता प्रश्न तिसरा आहे, नदीचे पाणी गढूळ का झाले? या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण एके दिवशी मुसळधार पाऊस पडल्यामुळे जमिनीवरील पाण्याचे लोंढे व्हायला लागल्यामुळे नदीचे पाणी गढूळ झाले होते. कशामुळे गढूळ झाले होते? कारण मुसळधार पाऊस पडल्यामुळे. प्रश्न चौथा आहे, खडकावर फुललेल्या फुलांचे रंग कोणते होते? तर खडकावरती फुललेल्या फुलांचे रंग होते लाल, गुलाबी, अंजिरी. हे या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे. प्रश्न 5 आहे, समुद्राच्या खोलवर अंधार का असतो? या प्रश्नाचं उत्तर आहे, समुद्राच्या तळाशी प्रकाश पोहोचत नाही, त्यामुळे समुद्राच्या खोलवर काय असतो? तर अंधार असतो. तर प्रश्न क्रमांक 2 काय आहे पहा. 3-4 वाक्यात उत्तरे लिहा असा प्रश्न आहे.
बरोबर आहे की नाही. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये जेव्हा हा पाठ संपला त्यानंतर खाली स्वाध्याय आहे, त्यामध्ये प्रश्न दुसरा आहे 3 ते 4 वाक्यात उत्तरे लिहा. या सर्व प्रश्नाची उत्तरेसुद्धा तुम्हाला मी पाठवलेली आहेत. यामध्ये प्रश्न पहिला आहे, लेखिकेने नदीचे वर्णन कसे केले आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे, नदीत खूप पाणी होते, निळे निळे थंडगार व स्वच्छ पाणी होते. नदीचे पाणी इतके स्वच्छ होते की वरून पाहिले तर काय दिसायची, तळाची वाळू दिसायची आणि गोल गोल दगडसुद्धा दिसायचे आणि पोहणारे छोटे छोटे मासे दिसायचे. असे लेखिकेने नदीचे वर्णन केलेले आहे. प्रश्न दुसरा आहे, मीनूची व आईची चुकामुक का झाली रे मुलांनो. या प्रश्नाचं उत्तर आहे, मुसळधार पावसात नदीचे पाणी गढुळले आणि मासे बावरले, एकमेकांना शोधू लागले. कुणीच कुणाला दिसत नव्हते. पाणी वेगाने वाहत होते आणि या गोंधळामध्ये मीनूची व आईची चुकामुक झाली. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न तिसरा आहे, घोडा मासा पाहून मीनूला का हसू आले. या प्रश्नाचं उत्तर आहे, घोडा माशाचे तोंड घोड्यासारखे होते आणि त्याच्या पोटाला पिशवी होती आणि त्यात छोटे छोटे पिल्ले बसलेली होती आणि हे सारे पाहून तिला काय आले, हसू आले. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न तिसरा पहा काय आहे, कोण कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा. समुद्र म्हणतात तो आला की. असं कोण म्हणालं, असं मीनू स्वतःशीच म्हणाली. केव्हा म्हणाली, जेव्हा ती समुद्रामध्ये आली तेव्हा म्हणाली. तर प्रश्न दुसरा आहे, त्याचं नाव घोडा मासा, समुद्र घोडा असे कोण म्हणाले. तर कासवदादा मीनू मासोळीला म्हणाले, जेव्हा मीनू मासोळी त्या घोड्या माशाकडे पाहून हसत होती तेव्हा. 3 काय आहे पहा, घाबरू नकोस हा तर खेकडा असं कोण म्हणालं. तर कासवदादा मीनू मासोळीला म्हणाले. कासवदादा चला ना माझ्याबरोबर असं कोणास म्हणालं. तर असे मीनू मासोळी कासवदादाला म्हणाली. हे प्रश्नाचे उत्तर आहे. कोणास म्हणाले म्हणजे आपल्या पाठामध्ये जेव्हा 2 व्यक्तींमध्ये संवाद होतात ते संवाद कोणी कोणाला म्हटले आहे ते इथे लिहायचे असते. आता पुढे प्रश्न काय आहे पहा, की शिंपल्यांमध्ये मोती कसा तयार होतो ते क्रमाने व क्रिया लिहा. म्हणजे मोती कसा तयार होतो. शिंपली आपल्या अंगामधून जे द्राव काढते त्या द्रावाला ते आपल्या अंगामध्ये गेलेल्या खड्यापर्यंत काय करते, गुंडाळते आणि त्यापासून मोती तयार होतो. बरोबर की नाही. हे आपण पाठामध्ये याचा अभ्यास केलेला आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला पाठवत आहे. आता 4 ते 5 ओळीत वर्णन करायचे आहे. कोणाचे तर घोडा मासा आणि खेकडा या दोघांचे वर्णन करायचे आहे. म्हणजे पाठामध्ये या दोघांबद्दल आलेली माहिती इथे लिहायची आहे. प्रश्न 6 आहे, इवलीशी यासारखे आणखीन शब्द लिहा. म्हणजे इवली त्यासारखे दुसरे काही शब्द तिथे लिहायचे आहेत. प्रश्न 7 आहे, समानार्थी शब्दांच्या योग्य जोड्या लिहा. म्हणजे तुम्हाला इथे समानार्थी शब्द दिलेले आहेत. आता समानार्थी शब्द म्हणजे काय, तर एकाच अर्थाचे अनेक शब्द. तर इवली म्हणजे याचा दुसरा शब्द काय असेल तर लहान, गरम, उष्ण, मोठे, प्रचंड, दूर, लांब असे या प्रश्नांची उत्तरे आहेत. आता त्यामधीलच आहे विरुद्ध अर्थ शब्द लिहा. म्हणजे एक शब्द दिलेला आहे त्याच्या अपोजिट म्हणजे विरुद्धात कोणता शब्द वापरायचा ते तुम्हाला लिहायचं आहे. टणक, मऊ, लहान, मोठे, अंधार, प्रकाश, मागे, पुढे या प्रश्नांची उत्तरे आहेत. प्रश्न 8 आहे, योग्य त्या जोड्या लावा. इथे तुम्हाला नाम आणि त्याबद्दल येणारी विशेषणे असं दिलेले आहे. आपण व्याकरणाच्या पाठामध्ये विशेषण हा पाठ पाहिला आहे. एखाद्या शब्दाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, विशेषण म्हणतात. तर इथं तुम्हाला नाम दिलेले आहेत आणि त्याबद्दल विशेष शब्द कोणता येतो पाठामध्ये ते लिहायचे आहे. मीनू या शब्दाला विशेष शब्द काय आहे, इवलीशी. पाणी खारट,
डोळे बटबटीत आणि पाऊस मुसळधार अशी विशेषणे आलेली आहेत. मुलांनो, इथं आपला स्वाध्याय पूर्ण होत आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला पाठवलेली आहेत. धन्यवाद.